अतिशय मोठी बातमी येते आहे जम्मू काश्मीरमधून। जम्मू काश्मीरवर पाकिस्तानी ड्रोन्सच्या घिरट्या घालायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे जम्मूमध्ये एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिव्ह झालेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये सध्या ब्लॅकआउट झालेलं आहे। पूंछ आणि पठाणकोटमध्ये सायरन देखील काही वेळापूर्वीच वाजलेले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानकडून पुन्हा एकदा आगळीक करण्याचा हा प्रयत्न आहे का याची कन्फर्म माहिती थोड्याच वेळात समोर येईल। मात्र सध्या जे घडतं आहे, पाकिस्तानचे अनेक ड्रोन सध्या जम्मू काश्मीर परिसरामध्ये घिरट्या घालत असल्याचं दिसतंय। त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं पुन्हा एकदा जम्मूवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी ऑटोमॅटिक जी सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि त्यानंतर ह्या ड्रोन्सना टिपलं जातं, त्यांना नेस्तनाबूत केलं जातं, त्या सगळ्या सिस्टीमला ॲक्टिवेट व्हावं लागलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी ब्लॅकआउट देखील करण्यात आलेलं आहे। जम्मू काश्मीरमध्ये सध्या ब्लॅकआउट झालेला आहे आणि काही वेळापूर्वी काही स्फोटांचे आवाज देखील या ठिकाणाहून ऐकू आलेले आहेत। पठाणकोट आणि पूंछमध्ये देखील सायरन वाजल्याचे आवाज आलेले आहेत आणि संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। जम्मूमध्ये भारतीय एअर डिफेन्स सिस्टीम देखील ॲक्टिव्ह झाली। तर पाकिस्तानकडून अगोदर 15 ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न झाला होता। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे हल्ले हाणून पाडलेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून आगळीक होताना दिसते आहे। सध्या आपण बघतो आहोत या वर्तुळांमध्ये कशा प्रकारे पाकिस्तानकडून आलेले ड्रोन्स जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये घिरट्या घालत आहेत। जम्मू काश्मीर परिसरावर हल्ला करण्याचा पाकिस्तानने पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे, मात्र यावेळी देखील हा प्रयत्न हाणून पाडण्यात आल्याचं कळतंय। काउंटर ड्रोन सिस्टीम अलर्ट मोडवर आहे आणि त्यामुळे या ड्रोननी भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश करता क्षणी ही सिस्टीम ॲक्टिवेट झालेली आहे आणि या ड्रोनला टिपण्याचं काम सुरू झालेलं आहे। आणि या सगळ्याची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांवरून हे स्पष्ट होत आहे सध्या की पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला आहे, ज्याला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे। कारण हे प्रत्युत्तर देताना एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिव्ह झाली आणि त्यामुळे इथे सायरन वाजलेले आहेत आणि ब्लॅकआउट देखील झालेलं आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, या क्षणाचे काय अपडेट्स आहेत जम्मूमध्ये? नक्कीच पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत। आज पाकिस्ताननी जम्मूवर हल्ला केलेला आहे आणि जम्मूवर खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्यात आल्याचं कळत आहे। पण प्रत्येक मिसाईल हे आतापर्यंत यशस्वीपणे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनी टिपलेलं आहे आणि हवेतल्या हवेतच ते उडवून लावलेलं आहे। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि सध्या एकूण परिस्थिती जम्मू मधली संवेदनशील आहे। तसेच देशभरातल्या सर्वच ठिकाणी सगळ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत की प्रत्येकच ठिकाणी पाकिस्तान आता काहीही करू शकतं, अशा स्थितीमध्ये पाकिस्तान दिसतंय। सोमेश, या ठिकाणी काही स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू आल्याचं कळतं आहे। कदाचित हे ड्रोन नेस्तनाबूत करताना हे आवाज आलेले असू शकतात, त्या अनुषंगाने काय माहिती मिळते? शक्यता आहे आतापर्यंत अजूनपर्यंत तरी कुठेही कॅज्युअलिटी झाली आहे किंवा एखाद्या ठिकाणी पाकिस्ताननी जम्मूवर डागलेला ड्रोन किंवा मिसाईल यशस्वीपणे जम्मूत कुठेतरी पडला अशी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही। जे काही होतंय ते प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं जाते अशीच आतापर्यंत माहिती आहे। पण हवेतल्या हवेत उडवल्यानंतर सुद्धा त्याचा मलबा, त्याचे जे डेब्रिज असतात ते डेब्रिज खाली पडतात। तर कदाचित शक्यता आहे की तिथे खाली पडल्यानंतर एखाद्या ठिकाणचा आवाज आलेला असू शकतो। तर अशी एक शक्यता नाकारता येत नाही। विशेषतः विमानतळाला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतोय, कारण मोठ्या प्रमाणावर जेव्हा मदत येईल तर ती विमानतळावर येईल अशी शक्यता असल्यामुळे सैन्यासाठीची विमानतळाला टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतंय असं समजतंय। निश्चितपणे सोमेश, ज्या प्रकारे आता ही सिस्टीम आपल्याकडून ॲक्टिव्ह करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानकडून आलेला कुठलाही फ्लाइंग ऑब्जेक्टला टार्गेट करणं सहज शक्य आहे आणि हे आत्तापर्यंत 2 वेळा आपण सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने हे अपडेट्स येत आहेत। पाकचा हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडला आहे। सोमेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। या संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतो आहोत। कुपवाडा, केरन, तंगधर आणि कर्नामध्ये देखील गोळीबार झालेला आहे। जम्मूमध्ये विशेषतः सध्या ब्लॅकआउटची परिस्थिती आहे आणि पाकचा हल्ल्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडल्याचं कळतं आहे। पाकिस्तानकडून काही ड्रोन्स भारताच्या हद्दीमध्ये घुसवण्यात आलेले होते आणि जसं आता आपले प्रतिनिधी सोमेश सांगत होते त्यानुसार विमानतळावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असू शकतो। विमानतळाला टिपण्याचा, विमानतळाला टार्गेट करण्याचा ड्रोनच्या माध्यमातून प्रयत्न पाकिस्तानच्या दिशेने झाल्याचं दिसतंय। मात्र हा दुसरा प्रयत्न देखील भारताने हाणून पाडलेला आहे। जम्मूमध्ये घुसलेले सर्व ड्रोन पाडण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे
आणि याच दरम्यान जम्मूमध्ये स्फोटाचा आवाज देखील काही जणांना ऐकू आला. या आवाजाचे देखील अपडेट्स येत आहेत. हा आवाज ऐकू आल्याचे अपडेट्स येत आहेत. पुन्हा एकदा जाऊया. सोमेश कोलगे आपल्याबरोबर आहेत. सोमेश, पाकिस्तानी ड्रोन्सच्या घिरट्या तर स्पष्टपणे दिसत आहेत. कशा प्रकारे सध्या एअर डिफेन्स सिस्टीम काम करते आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआउट झालेला आहे, कुठल्या कुठल्या परिसरामध्ये सध्या या घडामोडी घडताना दिसत आहेत जम्मू काश्मीरमध्ये? जम्मू काश्मीरच्या विशेषतः अखनूर हा जो भाग आहे, जम्मू विभागातला अखनूर हा परिसर जो आहे, त्या अखनूरमध्ये या घटना घडताना दिसत आहेत. अखनूर हा तसा LOC पासून खूप जवळचा भाग आहे आणि जी माहिती मिळाली आता सध्या यात अजून एक अपडेट आहे, ती म्हणजे लोएटेरिंग म्युनिशन्स जे आहेत त्या मार्फत पाकिस्तान हल्ला करते. लोएटरिंग म्युनिशन म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेमध्ये स्थिर विमान राहून त्यातून मिसाईल फायरिंग केले जातात. म्हणजे विमान सदृश्य एखाद्या हवेतल्या त्या लोएटरिंग म्युनिशन चा उपयोग करून तिथून हे फायर केले जातात मिसाईल्स आणि हल्ला केला जातो. तर सध्या तशा प्रकारे हल्ला केला जातोय. दुसरं अजून एक महत्वाचा अपडेट असं आहे की इंटरनॅशनल बॉर्डरवर सुद्धा आता फायरिंग सुरू आहे. पाकिस्तानच्या मार्फत शस्त्रसंधीचं उल्लंघन केले गेले पाकिस्तानकडून असं कळतंय. त्यामुळे निश्चितपणे सोमेश, याविषयीचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. सध्या आपल्याबरोबर कर्नल सतीश ढगे सुद्धा आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊया. ढगे सर, ज्या प्रकारे ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे जम्मूमध्ये आणि पाकिस्तानकडून आलेले काही ड्रोन्स टिपण्यात आलेले आहेत असे देखील अपडेट्स मिळत आहेत. पाकिस्तानकडून ही आगळीक सुरूच असल्याचं दिसतंय. पाकिस्तान रिटॅलिएट करेल हे तर माहितच होतं आणि कालच्या रात्री सुद्धा आपण पाहिलं की एक नाही, दोन नाही, 15 आपल्या मिलिटरी इन्स्टॉलेशन्सवर एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. पण आपल्याकडे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टम जी अतिशय सक्षम आहे, त्यांनी या मिसाईलला जे आहे इंटरसेप्ट करण्यामध्ये यश मिळवलं. आता पुन्हा पुढची रात्र आल्यानंतर अशा प्रकारचे जे आहेत एरियल स्ट्राईक आणि त्याहून महत्त्वाचे ड्रोन स्ट्राईक करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान करेलच. कारण ड्रोन स्ट्राईकच्या माध्यमातून हे अनमॅन्ड एरियल व्हेकल असल्यामुळे पाकिस्तानमध्ये बसून अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी करता येतो आणि कुठलीही मनुष्यहानी म्हणजे त्यांच्या जे आहे पायलटची किंवा त्यांची मनुष्यहानी त्या ठिकाणी होत नाही. म्हणून ड्रोनचा जो आहे नक्कीच भारतातर्फे सुद्धा आणि पाकिस्तानतर्फे सुद्धा या संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जाण्याची शक्यता मी पहिल्यापासून बोलून दाखवतोय आणि तीच गोष्ट पाकिस्तान सुद्धा करताना आपल्याला दिसतोय. पण असं जरी असलं तरी आपली मिसाईल डिफेन्स सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम ही मजबूत आहे आणि त्याच्यामुळे काल सुद्धा आपण त्यांचा प्रतिकार केला. आज सुद्धा जे आहे आपल्याकडे अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत की ते मिसाईल आपण ते ड्रोन्स जे आहेत ते आपण डिस्ट्रॉय करू शकलो, त्यांना आपण इंटरसेप्ट करू शकलो. आणि भारताकडे सुद्धा जे आहे तगडी अशा प्रकारची अँटी ड्रोन सिस्टम आहे. इंद्रजाल नावाची आपल्याकडे अँटी ड्रोन सिस्टम आहे आणि त्याचाही जो आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण वापर करू. ढगे सर, या ठिकाणी हा हल्ला परतवून लावलाय आणि एकही ड्रोन खाली आलेला नाहीये किंवा काही नुकसान करू शकलेला नाहीये, याचे अपडेट्स मिळत आहेत. मात्र त्याचवेळी काही स्फोटांचे आवाज सुद्धा आल्याचे रिपोर्ट्स आहेत. काही ठिकाणी ब्लास्टचे किंवा स्फोटांसारखे स्फोट सदृश आवाज आल्याचे रिपोर्ट्स आहेत. हे कसले आवाज असू शकतात? माझ्या मते खरोखर त्यापैकी सगळेच्या सगळेच आपण त्यांना जे आहे इंटरसेप्ट करू शकलो का, त्यांना डिस्ट्रॉय करू शकलो का, अजून आपल्याकडे अधिकृतरित्या ती माहिती आलेली नाही. तर काही त्या ठिकाणचे ब्लास्ट झाले असतील, काही त्या ठिकाणी म्हणजे सगळेच जे आहे त्यांच्या टार्गेटवर हिट त्यांनी केलेच असेल अशातला काही भाग नाही. पण आता याचे डिटेल्स जे आहेत येणाऱ्या काळातच कळतील. जर तशा प्रकारचे स्फोटांचे आवाज आले असतील तर कुठे जे आहे या ड्रोननी किंवा या एरियल स्ट्राईकनी जे आहे हिट पण त्या ठिकाणी केलं असेल तर त्यामध्ये खरोखरच आपलं काही नुकसान झालं का हे पाहावं लागेल. निष्पाप लोकांचा बळी गेला का हे पाहावं लागेल आणि त्याहून महत्वाचं काही मिलिटरी टार्गेट्स त्यांना हिट करता आले का हेही पाहावं लागेल. पण ते ज्यावेळेस ही सगळी माहिती अधिकृतरित्या येईल त्याच वेळेस याच्यावर आपल्याला कॉमेंट करता येईल. खरं. ढगे सर, आता काही सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार विमानतळाला टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असू शकतो, ते लक्ष असू शकतं असं आतापर्यंत जे अपडेट समोर येत आहेत त्यानुसार कळतंय. नक्कीच म्हणजे दुश्मन राष्ट्र जे आहे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतं त्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चरला अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांना जे आहे उडवण्याचा ते प्रयत्न करतील. मग कनेक्टिव्हिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विमानतळ हे नक्कीच महत्वाचं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे पॉवर प्रोजेक्ट्स म्हणा, मोबाईल टॉवर म्हणा, काही महत्वाच्या गव्हर्नमेंट बिल्डिंग म्हणा, ऑफकोर्स मिलिटरी इन्स्टॉलेशनशी संबंधित काही मिलिटरीशी संबंधित ऍसेट्स यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा नक्कीच दुश्मन राष्ट्र करतं आणि मग ते एरियल स्ट्राईकच्या माध्यमातून म्हणा किंवा ड्रोनच्या माध्यमातून म्हणा. तर त्यामुळे तुमचा हा जो कयास आहे किंवा अशा प्रकारची जर बातमी येत असेल की जम्मूच्या जम्मूच्या एअरपोर्टला उडवण्यासाठी अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला असेल तर त्यात जे आहे तथ्य असू शकतं कारण ते क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर आहे.
निश्चितपणे ज्या प्रकारे आत्ता पाकिस्तानकडून या सगळ्याला रिस्पॉन्स केला जातो आहे आणि भारताने एअर डिफेन्स सिस्टीम ॲक्टिवेट केलेली आहे, मात्र इथून पुढच्या काही तास किंवा काही दिवसांमध्ये कशा प्रकारे आपली आता रणनीती असणार आहे, काय सध्या धोरण दिसतंय? केवळ अलर्ट मोडवर राहणं एवढंच धोरण आहे की याच्या पलीकडे अजून काही आव्हानं, टार्गेट्स असू शकतात? माझ्या मते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जे आहे आणि काल सुद्धा आपण ऍब्सोल्युटली क्लिअर केलं की आम्हाला स्वतःला जे आहे हे युद्ध वाढवायचं नाही, पण रेसिप्रोकल ऍक्शन नक्कीच असेल. म्हणजे पाकिस्ताननं जशा प्रकारची ऍक्शन केली नक्कीच त्याला जे आहे रिस्पॉन्ड भारत सुद्धा त्या ठिकाणी करेल आणि पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे ड्रोन हल्ले झाले तर आपल्याला आश्चर्य वाटू नये किंवा काही एरियल स्ट्राईक झाले तर आश्चर्य वाटू नये. आणि बाय द वे हे करण्यासाठी जे आहे ऑलरेडी लाहोर सेक्टर मधल्या एअर डिफेन्स सिस्टमला आपण ऑलरेडी उद्ध्वस्त करण्यामध्ये काही तासांमध्ये जर यश मिळवलं असेल तर माझ्या मते भविष्यामध्ये असे हल्ले त्या ठिकाणी होऊ शकतात. ऑपरेशन सिंदूरचा फक्त फेज 1 झालेला आहे. ऑपरेशन सिंदूर आणखीनही पुढे चालणार आहे. एका बाजूला पाकिस्तानचं रिटॅलिटरी ऍक्शन आणि त्याला आपण दिलेलं प्रत्युत्तर, आणि दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून नेमकं दहशतवादाचं जे कंबरड मोडायचं आहे त्या अनुषंगाने सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ऍक्शन झालेली नक्कीच दिसेल. तर हे इतक्या लवकर थांबणार नाही. येणाऱ्या काळामध्ये आणखीही काही अशा प्रकारच्या कायनेटिक ऍक्शन आपल्याला झालेले नक्कीच दिसतील. ढगे सर, आणखी एक याच्यामध्ये अशी गोष्ट समोर येते आहे, अनेक या संरक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ किंवा सामरिक क्षेत्रातले आणि आंतरराष्ट्रीय विषयातले तज्ज्ञ सुद्धा सांगतायत की हा पाकिस्तानमधल्या एका व्यक्तीचा माथेफिरूपणा आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण पाकिस्तानला याची किंमत भोगावी लागते आहे. ज्या प्रकारे सध्या पाकिस्तान रिटॅलिएट करताना दिसतंय याच्यामध्ये खरोखरच काही धोरण दिसतंय का हा फक्त आक्रस्ताळेपणा दिसतो? पाकिस्तानचा आतापर्यंत इतिहास पाहिला तर त्याला नावाला तिथं फक्त डेमोक्रेसी आहे, नावाला सरकार आहे, तिथला खरा जो आहे एकच सत्ताधीश असतो आणि तो म्हणजे तिथला लष्कर प्रमुख. आतापर्यंत इतिहास काढून बघा, त्या ठिकाणी मिलिटरी कू झालेले आहेत, तिथले लष्कर प्रमुख जे आहेत ते हुकुमशहा झालेले आहेत. रिसेंटली जे आहे आपण परवेज मुशर्रफचं उदाहरण त्या ठिकाणी पाहिलं, आणि हा मुल्ला मुनीर जो आहे जो पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आहे त्याचं सुद्धा जे आहे असंच काही स्वप्न त्या ठिकाणी असेल हुकुमशहा बनण्याचं. आणि जे काही बातम्या येत आहेत त्याच्यानुसार पाकिस्तानचे नेव्हल चीफ त्याचबरोबर एअरफोर्स चीफ यांचा काही फार मोठा पाठिंबा मुल्ला मुनीरच्या या निर्णयासाठी त्या ठिकाणी नव्हता, पण मुल्ला मुनीर तसंच तरी सुद्धा पुढे त्या ठिकाणी जातोय. आणि कुवत नसताना सुद्धा, क्षमता नसताना सुद्धा, पाकिस्तानचे अतिशय आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या बुरे हाल असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला वाईट टाकलेला असताना सुद्धा एक जो आहे काश्मीरचा राग आळवायचा आणि दुसरा जो आहे अँटी इंडिया स्टान्स घ्यायचा आणि त्याच माध्यमातून इतके हल्ले झाल्यानंतर सुद्धा जो आहे येणाऱ्या काळामध्ये तो रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतोय. तुमचं जे म्हणणं आहे काही अंशी ते बिलकुल बरोबर आहे. पाकिस्तानच्या लष्कराचाच यामध्ये सगळ्यात महत्वाचा हात आहे आणि तेच खऱ्या अर्थाने डिसिजन मेकर्स आहेत. ढगे सर, आणखी एक त्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट असा की गेल्या 2 दिवसामध्ये पाकिस्तानच्या हवाई आक्रमणाच्या मर्यादा उघड पडलेल्या आहेत. कशा प्रकारे त्यांची डिफेन्स सिस्टीमसुद्धा डिॲक्टिवेट करण्यात आली, उद्ध्वस्त करण्यात आपल्याला यश आलं हे पण आपण बघितलेलं आहे. आत्तापर्यंतचे केलेले सर्व हवाई हल्ले परतून लावण्यात आलेले आहेत आणि सध्याचे चित्र दिसतंय की अगदी सीमेच्या जवळच्या भागामध्ये हे हल्ले करण्याचा प्रयत्न होतो आहे. तर असाच हा प्रयत्न इथून पुढे सुरू राहील की इतरही काही भागात म्हणजे सीमा भाग सोडून इतरही भागामध्ये कशा प्रकारे याची खबरदारी घेण्याची आवश्यकता पडू शकते? खरं म्हटलं तर LOC जे आहे लाईन ऑफ कंट्रोल, मुख्यतः सो कॉल्ड पाकिस्तान ज्याला म्हणतो की इंडियन ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर आणि पाकिस्तान ऑक्युपाईड जम्मू अँड काश्मीर यांच्यामधली जी वादग्रस्त सीमा आहे किंवा जी रेषा आहे ती LOC. वाद असायला पाहिजे किंवा हमले जर व्हायला पाहिजे तर या जम्मू आणि काश्मीर मधल्या LOCच्या अक्रॉस व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं पाकिस्तान जो आहे मागच्या 48 तासाचा जर आपण सगळा परामर्श घेतला तर इव्हन इंटरनॅशनल बाउंड्री ज्यामध्ये पाकिस्तान आणि भारतामध्ये कुठलाही वाद नाही त्या बाउंड्रीच्या विषयी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.